जन्म कुणाला काय देऊन गेला? बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला. जनसामान्यांना कायद्याचे विधान देऊन गेला. राष्ट्राला अजोड असे संविधान देऊन गेला. सन्माननीय विचारमंच, आदरणीय मान्यवर आणि माझ्या मैत्रिणींनो, 14 एप्रिल हा दिवस फक्त कॅलेंडरवरची तारीख नसून काळाने घेतलेला कलाटणीचा दिवस आहे. आजच्याच दिवशी भीमराव आंबेडकर नावाचा एक क्रांतीसूर्य जन्माला आला होता, ज्याने हजारो वर्षापासून अंधाराच्या काळोखात खितपत पडलेल्या समाजाला स्वातंत्र्याचा सूर्य दाखविला होता. हे स्वातंत्र्य होते शिक्षणाचे, हे स्वातंत्र्य होते सामाजिक परिवर्तनाचे, हे स्वातंत्र्य होते समाजाला हक्क मिळवून देण्याचे आणि हे स्वातंत्र्य होते माणसाने माणूस म्हणून जगण्याचे. हे हक्क मिळवून देणारे बाबासाहेब मानव नसून महामानव आहेत. कोण होते हे महामानव? मी सांगते कोण होते हे महामानव. ज्ञानाच्या अथांग महासागराचे नाव म्हणजेच आंबेडकर. पेनाच्या शाईने क्रांती घडवणारा क्रांतिकारक म्हणजेच आंबेडकर. प्रत्येक शोषित, पीडित, वंचित घटकांचा आवाज म्हणजेच आंबेडकर. चवदार तळ्याच्या पाण्याला स्पर्श करणारे म्हणजे आंबेडकर. कडकडत्या उन्हामध्ये डोक्यावरची छाया म्हणजेच आंबेडकर. स्वातंत्र्यता, समता, बंधुता आणि न्याय म्हणजेच आंबेडकर. भारतीयांच्या डोक्यावरचा मायेचा हात म्हणजे आंबेडकर. संविधानाचा प्रत्येक अध्याय म्हणजे आंबेडकर. समतेच्या रथाचं चाक म्हणजे आंबेडकर. शाहिराच्या डफावरची थाप म्हणजे आंबेडकर. प्रत्येक गाण्याचा सूर आणि ताल म्हणजेच आंबेडकर. ज्याचे पिढ्यानपिढ्या फेडले जाणार नाहीत उपकार ते म्हणजे आंबेडकर. मरतानाही मुखात असेल ते नाव म्हणजे आंबेडकर. असे या महामानवाचा जन्म झाला 14 एप्रिल 1891 मध्ये मध्य प्रदेशातील महू गावात. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई. आकाशातील ग्रहतारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि मनगटाचा काय उपयोग? असे प्रखर वक्तव्य करणारे बाबासाहेब अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व होते. जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही आणि जो मरायला भीतो तो आधीच मेलेला असतो, असे म्हणत दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन उभारण्यात बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा आहे. वंचितांसाठी, शोषितांसाठी ते कायम खंबीरपणे उभे राहिले आहे. त्यांचा वाढदिवस भीम जयंती किंवा आंबेडकर जयंती म्हणून जगातल्या 65 पेक्षा अधिक देशांमध्ये साजरी केली जाते. पैदा न होता वो मसीला तो खुशियों का सिलसिला नहीं होता. पैदा न होता वो मसीला तो खुशियों का सिलसिला नहीं होता. बेरंग रहती जमीन और आसमान का रंग नीला नहीं होता. बेरंग रहती जमीन और आसमान का रंग नीला नहीं होता. भारत तो कब का कंगाल हो जाता यारो. भारत तो कब का कंगाल हो जाता यारो. अगर भीम जैसा हीरा मिला नहीं होता. अगर भीम जैसा हीरा मिला नहीं होता. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीसाठी त्यांनी अहोरात्र मेहनत करून भारतीय राज्यघटनेची निर्मिती केली. असंख्य पुस्तके वाचून मस्तकामध्ये फक्त विचार साचवले नाही तर त्या विचार आणि आचारांची सांगड घालून भारतीयांना मार्गदर्शन केले. लहानपणी प्रतिकूल परिस्थितीमुळे एक पुस्तक खरेदी करू न शकणारा मुलगा अखिल भारताचे नियमवालिक म्हणजे संविधान लिहू शकला. यासारखी मोठी गोष्ट कोणती? ते 14 वर्षांचे असताना 1906 मध्ये लहानग्या रमाईशी त्यांचा विवाह झाला. रमाई त्यांच्या मागे खंबीरपणे कधीही उभ्या असायच्या. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी त्यांनी खूप मदत केली त्यांना. बाबासाहेबांनी असंख्य पुस्तके लिहिली पण त्याच्यामध्ये द बुद्धा अँड हिज धम्मा हे पुस्तक खूप प्रसिद्ध आहे. मान झुकत नाही भीमाच्या नावापुढे. मान झुकत नाही भीमाच्या नावापुढे. शब्दही थरथरतात त्याच्या धडाडी पुढे. शब्दही थरथरतात त्याच्या धडाडी पुढे. जो लढला आयुष्यभर हक्कांसाठी, जो लढला आयुष्यभर हक्कांसाठी तोच महामानव, तोच शूर आमच्यासाठी. तोच महामानव, तोच शूर आमच्यासाठी. अशी या महामानवाचा मृत्यू 6 डिसेंबर 1956 रोजी झाला. बाबासाहेब जर गेले नसते तर आजचा अंधार अजूनच कमी झाला असता. बाबासाहेब जर गेले नसते तर आजचा अंधार अजूनही कमी झाला असता. त्यांच्या विचारांचा दीप जर राहिला असता तर समतेचा हा प्रवास अजूनही पुढे गेला असता, अजूनही पुढे गेला असता. जाता जाता एवढेच म्हणे, कदम ऐसा चलो